नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये रेल्वे, ट्रेन, आगगाडी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणारा जो घटक आहे या घटकाला एकदम बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत विदाउट फॉर्म्युला म्हणजेच फॉर्म्युल्याचा वापर न करता फक्त आणि फक्त ट्रिकच्या माध्यमातून रेल्वे जर म्हटलं तर रेल्वे म्हणजेच काय असते, रेल्वे ही डब्या पासून तयार झालेली ही रेल्वे असते, बरोबर आहे. तर रेल्वे जी आहे ती रेल्वे डब्यापासून तयार झालेली आहे. तर रेल्वे जर डब्यापासून तयार झालेली आहे तर या घटकाला जर आपल्याला सोडवायचं आहे, आगगाडी रेल्वे या घटकाला जर आपल्याला सोडवायचं आहे तर डब्या मेथडनीच सोडवावं लागेल. सर मग ते डब्बे कसे आहेत, त्या डब्याचं आपल्याला पूर्ण नॉलेज असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एकूण रेल्वे जर सांगायचं झालं तर आपली जी रेल्वे आहे ती आपली रेल्वे म्हणजे 4 डब्याची रेल्वे आहेत. मग आपली जर रेल्वे 4 डब्याची आहे तर त्या 4 डब्याचा जर आपल्याला पूर्ण नॉलेज जर राहिलं तर रेल्वे आपण कोणतीही रेल्वे 4 डब्याची व्यवस्थितपणे चालवू शकतो, बरोबर आहे. तर ही एक संकल्पना आहे तर रेल्वे रिगार्डिंग ट्रेन, आगगाडी कशी चालवायची. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे 4 डब्बे आहे म्हणजे आपली जी रेल्वे आहे ती आपली रेल्वे 4 डब्याची आहे. जर तुम्हाला हे 4 डब्बे समजलं ती विषय खतम आहेत. मग या घटकाचा कसाही जर प्रश्न आला तर नक्कीच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या 4 डब्याचा वापर करून व्यवस्थितपणे सोडवू शकता. सर हे कसं सोडवायचं, राईट. तर मॅक्झिमम कंटेंट ऑलरेडी बोर्डवर लिहिलेलं आहे, कारण की आपल्याला कोणत्या प्रकारचा टाइमपास नाही करायचं आहे. खूप जबरदस्त म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त नॉलेज डिलिव्हर करणे हा आपला मेन मुद्दा आहे, लक्षात येत आहे. तर आता बघा या ठिकाणी रेल्वेचे मला प्रश्न तर घ्यायचे आहेत, बट रेल्वेचे जे प्रश्न घ्यायचे आहेत ते रेल्वेचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी मध्ये खूप चांगले चांगले लेवलचे प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत. तर त्या एमपीएससीचेच प्रश्न सरळ सेवेमध्ये, सोबतच टीसीएस मध्ये, सोबतच आयबीपीएस मध्ये म्हणजे भारतातल्या ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये आयोगाने जे प्रश्न विचारले त्याच्यातलेच प्रश्न विचारण्याची पॉसिबिलिटी आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले ते एमपीएससी आयोगाने ते आपल्याला बघायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर सरळ सेवा कोणतीही परीक्षा असो घटक तेच राहतात, फक्त लेवल ऑफ डिफिकल्टी हे कमी जास्त असते. मग 4 डब्याची रेल्वे सांगा सर. तर 4 डब्याच्या रेल्वेमध्ये विद्यार्थी मित्रांनो इथे बघा हा पहिल्या नंबरचा जो डब्बा आहे, पहिल्या नंबरचा डब्बा म्हणजे हा रिगार्डिंग वेळ आहे. पहिल्या नंबरचा डब्बा वेळ, दुसऱ्या नंबरचा डब्बा वेळ, वेळ 1, वेळ 2 आणि नंतर अंतर आणि अंतर. वेळ आणि वेळ, अंतर आणि अंतर. सर 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 वेळ आणि वेळ, अंतर आणि अंतर, वेळ वेळ अंतर अंतर. चला पाठ झालेला आहे. सर मग वेळ जी आहे ही जी वेळ आहे ही वेळ पूर्णपणे या वेळेवर डिपेंड असणार आहेत. मग ही जी वेळ आहे सर ही वेळ कुठून काढायचं आहे, तर ही जी वेळ आहे ही वेळ विद्यार्थी मित्रांनो कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिलेली असणार. ही जी वेळ आहे ही वेळ आपल्याला प्रॉब्लेम मध्ये, आणि वेळचं एकक कोणतं आहे सर, वेळचा जो एकक आहे वेळचा सर्वात मोठा एकक तास आहे. त्या तासपेक्षा लहान जो एकक आहे तो एकक आहे. जर आपण घड्याळमध्ये जर पाहतो तर घड्याळमध्ये पाहिल्याच्या नंतर आपल्याला सर्वात जास्त जे आहे मोठा एकक जो दिसतो तो तास दिसतो. तासच्या नंतर दुसऱ्या नंबरचा जो एकक आहे तो एकक आपल्याला मिनिट दिसतो आणि तिसऱ्या नंबरचा एकक आपल्याला सेकंद दिसतो. तास, मिनिट आणि सेकंद हे वेळेचे एकक आहेत. मग वेळेचे एकक तास, मिनिट आणि सेकंद आहे. तर एखाद्या आगगाडीला एखाद्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ सेकंद मध्ये दिलेला आहे. तर या ठिकाणी सेकंद लिहिल्याच्या नंतर इथे बिंदास 36 लिहून घ्यायचं, पाठच करून ठेवायचं. सेकंद मध्ये जर आहे तर 36, मिनिट मध्ये जर आहे ओलांडण्यासाठी लागणारा वेळ मिनिट तर इथे मिनिट मध्ये 60 लिहून द्यायचं, आणि तास जर आहे तर 1 लिहायचं. हे पाठ करून ठेवायचं. सर हे आलं कसं, हा प्रश्नार्थ चिन्ह तुमच्या माइंड मध्ये यायलाच पाहिजे, नक्कीच आलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, सपोज याची मांडणी करून दाखवतो की या ठिकाणी स्पीड जर आहे 60 किलोमीटर, स्पीड जर आहे 60 किलोमीटर एका तासात कव्हर करते, हा असा मिनिंग होतो. 60 किलोमीटर एका तासात, किलोमीटर एका तासात म्हणजे एका तासात 60 किलोमीटर. 1 तास म्हणजे 60 मिनिट, 60 मिनिट मध्ये 60 किलोमीटर. 60 मिनिट म्हणजे 3600 सेकंद, त्या 3600 सेकंद मध्ये 60 आणि 60 किलोमीटर, मिनिट नाही आहे ते किलोमीटर, किलोमीटर. तर 60 किलोमीटरच्या जागेवर मीटर जर लिहायचं आहे तर 3 शून्य, कारण की 1000चा गुणाकार, तर हे मीटर मध्ये कन्वर्ट होणार. 1 0 2 0 कॅन्सल, 1 0 2 0 कॅन्सल.
पाठ करून ठेवायचं. पाठ काय करायचं, 1 तास 60 मिनिट आणि 36 सेकंद. तर दिलेला जो वेग आहे त्या वेगला जर मी 10चा गुणाकार करतो तर 600. 60 ला 10चा गुणाकार बरोबर 600. स्टेप बाय स्टेप समजून सांगतो, फार थोडं पेशंट ठेवा, कारण की फॉर्म्युल्याचा वापरच नाही, फॉर्म्युला फ्री कंटेंट आहे. फॉर्म्युला फ्री कंटेंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी 1 तास 60 मिनिट आणि 36 सेकंद ही वेळ पूर्णपणे या वेळेवर अवलंबून राहणार आहे, डिपेंडंट राहणार आहे. आणि नंतर अंतर जे आहे, एक तर अंतर किलोमीटर मध्ये, नंतर मीटर मध्ये. तर रेल्वेची लांबी काढा. आता पहिल्या नंबरचं ज्या वेळेस आगगाडी, जेव्हा एक ट्रेन एखाद्या झाडला, व्यक्तीला, सिग्नलला, खांबला, दीपस्तंभला ओलांडते, तेव्हा ती ट्रेन फक्त स्वतःच्या लांबीलाच ओलांडते. जेव्हा एक ट्रेन एखाद्या व्यक्तीला, खांबला, दीपस्तंभला, पोलला आणि एखादा फ्लॅगला, ट्रीला क्रॉस करते, ओलांडते, स्वतःच्या लांबीलाच ओलांडते. कारण की असे ऑब्जेक्ट जर ट्रेनच्या समोर जर आले तर ट्रेनला अजिबात धक्का लागत नाही, फक्त त्या समोर आलेल्या ऑब्जेक्टला धक्का लागतो. अशा कंडिशन मध्ये एकच समजून जायचं की रेल्वेचा ऍक्सिडेंट होत नाही. ज्या वेळेस रेल्वे अशा टाईपच्या ऑब्जेक्टला, टाईप ऑफ ऑब्जेक्ट कोणते आहे? टाईप ऑफ ऑब्जेक्ट पहिल्या नंबरचा आहे झाड, दुसऱ्या नंबरचा आहे व्यक्ती, तिसरा नंबरचा आहे खांब, दीपस्तंभ, सिग्नल. वेगवेगळ्या ऑब्जेक्टला ओलांडण्याच्या नंतर यांची लेंथ ही निग्लिजिबल राहते, म्हणजेच पकडल्या जात नाही. मग यांची लेंथ जर पकडल्या जात नाही विद्यार्थी मित्रांनो, तर अशा कंडिशन मध्ये लेंथ म्हणजे यांची लांबी सोडून द्या. चला, यांची लांबी सोडल्याच्या नंतर अशा कंडिशन मध्ये ती आगगाडी फक्त स्वतःच्या लांबीलाच ओलांडते. बरोबर आहे, पहिल्या नंबरची कन्सेप्ट. मग या पहिल्या नंबरच्या कन्सेप्ट मध्ये तर या ठिकाणी जे 4 डब्बे आहे, त्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर सेकंद मध्ये दिलेला आहे तर इथे या डब्यात 36 लिहून घ्यायचं. नंतर त्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर मिनिट मध्ये दिलेला आहे तर इथे 60 मिनिट लिहायचं. आणि त्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर तास मध्ये दिलेला आहे तर इथे 1 तास लिहायचं. म्हणजे या 4 डब्यापैकी, आणि हा जो अंतर आहे, जर आपल्याला किलोमीटर मध्ये लिहायचं तर वेग तो जशा तसाच, हा डब्बा जशा तसाच लिहा. आणि जर आपल्याला अंतर विद्यार्थी मित्रांनो मीटर मध्ये जर लिहायचं तर या वेगला 10चा गुणाकार करा, तर इथे आपल्याला ट्रेनची लांबी मिळेल. हे डब्बे बरोबर पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही समजणार, तुम्हाला फॉर्म्युल्याची सवय झालेली आहे. तुमच्या फॉर्म्युल्याच्या सवयीला मला ब्रेक करायचा आहे. तर हे ब्रेक करण्यासाठी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित मांडणी तुम्हाला समजून घ्यावी लागेल. तर या 4 डब्यापैकी जर 3 डब्बे जर आपल्याला माहित आहे तर 4था डब्बा आपण काढू शकतो. सर कसं काढू शकतो? त्या ठिकाणी काय करावं लागेल, यांचं रिलेशन बघावं लागेल. रिलेशन कशी टाईपचं बघावं लागेल? पहिल्या डब्यापासून दुसरा डब्बा, नंतर तिसऱ्या डब्यापासून 4था डब्बा. म्हणजे पहिल्या डब्यात जर 60 आहे आणि दुसऱ्या डब्यात जर 600 आहे, तर या 60 ला जर 10चा गुणाकार करतो तर 600 येते. त्याचप्रमाणे इथे जर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर 18 सेकंद आहे तर इथे 10चा गुणाकार केल्याच्या नंतर 180 मीटर लांबीची आगगाडी असणार आहे. सर क्या बात आहे, बहुत बढिया. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इथे बघा प्रश्न क्रमांक पहिला पाहिल्याबरोबर टिक करा, पाहिल्याबरोबरच टिक. सर कसं टिक करायचं? सुरुवातीला प्रश्न वाचून दाखवतो. प्रश्न या ठिकाणी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात खांब ओलांडते. 9 सेकंद, चला उचला, 9 सेकंद ठेवा इथे. 9 सेकंद एका खांबला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ बरोबर 9 सेकंद. मग लागणारा वेळ जर 9 सेकंद आहे, इथे सेकंद आल्याबरोबर इथे 36 सेकंद लिहायचं. पहिलेच बोललो होतो, सेकंद आहे 36 लिहा, जर मिनिट आहे 60 लिहा, तास आहे 1 लिहा. पूर्णपणे या डब्यावर हा डब्बा अवलंबून आहे, डिपेंडंट आहे. सेकंद आहे 36 लिहा, मिनिट आहे 60 लिहा, तास आहे 1 लिहा. क्लिअर सर, झालेलं आहे क्लिअर. हे 2 डब्बे क्लिअर. नंतर विद्यार्थी मित्रांनो जर या ठिकाणी आपल्याला सेकंद लिहिल्याच्या नंतर अंतर जो आहे तो मीटर मध्ये जर लिहायचा आहे तर मीटर मध्ये लिहिण्यासाठी काय करावं लागेल, जो काही वेग आहे त्या वेगला सरळ 10चा गुणाकार करा. वेग किती आहे? 60. 60 ला 10चा गुणाकार केला तर 600 येणार आहे. एकूण आपल्याकडे 3 डब्बे तयार आहेत. पहिल्या नंबरचा डब्बा, दुसऱ्या नंबरचा डब्बा आणि तिसऱ्या नंबरचा डब्बा. 4था काढायचा आहे. 4था काढण्यासाठी रिलेशन बघा की या संख्यापासून आपण ही संख्या तयार करू शकतो का? मग 36 पासून 9 जर तयार करायचा आहे, 36 पासून 9 जर तयार करायचा आहे, त्या 36 ला कितीचा भाग द्यावा लागेल? 4चा भाग द्यावं लागेल. म्हणजे जर 36 पासून 9 तयार करायचं, 36 ला 9चा भाग देतो. 36 ला जर 9चा भाग दिला तर भाग कितीचा जातो? 4चा भाग जातो. मग 4चा जर भाग जातो
त्याचप्रमाणे 36 ला 4 चा भाग दिल्याच्या नंतर 9 येतो. तर विद्यार्थी मित्रांनो 600 ला 4 चा भाग दिल्याच्या नंतर आलेली संख्या बरोबर 150. आणि ज्या वेळेस एक आगगाडी एखाद्या खांबला ओलांडते तर स्वतःच्या लांबीलाच ओलांडते. त्या ट्रेनची लांबी आहे 150 मीटर. एकदम सोपी टाईपचा प्रश्न. आता तुम्हाला 4 डब्बे क्लिअर झालेले आहे. तर या ठिकाणी विचारलं काय होतं आपल्याला, ट्रेनची लांबी किती? ट्रेनची लांबी बरोबर 150 मीटर. अगदी बरोबर. नंतरचा प्रश्न क्रमांक दुसरा. आता दुसरा प्रश्न क्रमांक या ठिकाणी संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. मी पहिलेच बोललो आयोगाचे आपल्याला प्रश्न या ठिकाणी सरळ सेवेमध्ये समजून सांगायचं, कारण की चांगल्या लेवलचे प्रश्न आलेले आहेत. बरोबर आहे. आणि अशा टाईपचे प्रश्न आपल्या पेपरमध्ये येतात. बरं, हा मोठा विषय नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, तर 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोलला ओलांडते. 54 ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 9 सेकंद. टेलिग्राफ पोलला ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबीलाच ओलांडते. 9 सेकंद. 9 लिहिल्याबरोबर 36 सेकंद पाठ करून ठेवायचं. का बरं? त्याचं कारणही सांगितलेलं आहे. 9 सेकंद 36 सेकंद. दिलेल्या वेगला 10 चा गुणाकार करून मीटरमध्ये लिहायचं. 54 गुणिला 10 बरोबर 540. 3 डब्बे दिल्याच्या नंतर चौथा डब्बा काढायचा आहे. 36 ला जर 4 चा भाग दिला तर 9 येतो. त्याचप्रमाणे 540 ला जर 4 चा भाग देतो तर विद्यार्थी मित्रांनो 4 1 4. 4 1 4. 5 मधून 4 गेल्याच्या नंतर या ठिकाणी 14 उरले आणि 14 चे अर्धे 70 चे अर्धे 35. कारण की 140 ला 4 चा भाग द्यायचा आहे. मग 140 ला जर 4 चा भाग द्यायचा आहे तर 140 चा अर्धा, 4 चा अर्धा 2, 140 चा अर्धा 70, 4 चा अर्धा 2, 2 चा अर्धा 1 आणि 70 चा अर्धा 35. 135 मीटर लांबीची रेल्वे आहे. खूप सोपी प्रश्न. नंतरच्या प्रश्नाला आपल्याला बघायचं प्रश्न क्रमांक तिसरा. आता या तिसऱ्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस आपल्याला सोडवायचं आहे, एक वेळा तुम्ही प्रश्न वाचल्याच्या नंतर मुद्दा तुमच्या लक्षात येणार की या ठिकाणी करायचं काय. विद्यार्थी मित्रांनो, ताशी 36 किलोमीटर या वेगाने धावणारी ट्रेन एका खांबला 20 सेकंदात ओलांडते. चला लिहा. 20 सेकंद दिल्याबरोबर हा डब्बा याच्यावर अवलंबून असतो. इथे 36 लिहून घ्यायचं. डायरेक्ट 36 लिहायचं. का बरं लिहायचं? कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता समजून सांगतो पुन्हा. जर ज्यांना डोकं कमी आहेत, मॅक्झिमम कमेंट येतात, सर 36 कसे आले? बाबू लक्ष द्या आता बेटा, बरोबर समजेल 36 कसे आले तर. ठीक आहे. वारंवार ज्यावेळेस मी हा घटक शिकवतो मला एकच कमेंट दिसते, सर 36 कसे आले? 36 कसे आला आता इथं समजून सांगतो. ही कमेंट आता डबल करायचीच नाही, अजिबात नाही करायची. 36 कसे आले? दिलेला जो वेग आहे तो वेग आहे एका तासात 36 किलोमीटर. म्हणजे ताशी 36 किलोमीटर. एका तासात ती आगगाडी एका तासात 36 किलोमीटर कव्हर करते. 1 तास बरोबर किती मिनिट? 1 तास बरोबर 60 मिनिट. मग 1 तास बरोबर 60 मिनिट बरोबर 36 किलोमीटर. 60 ला जर मी 60 चा गुणाकार करतो तर 36 सेकंद बरोबर 36,000 मीटर. कारण की किलोमीटरच्या जागेवर जर मीटर लिहायचं आहे तर 1000 चा गुणाकार करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो 2 0 2 0 कॅन्सल. 2 0 2 0 कॅन्सल. इथे बघा दिलेला वेग किती आहे? 36. त्या 36 ला 10 चा गुणाकार केल्यानंतर 360 लिहिलेला आहे. मग त्याचप्रमाणे हा जो 36 आहे हा 36 आहे जो या ठिकाणी आलेला आहे. आता कमेंट डबल अजिबात करायची नाही की सर 36 कसे आले. हे असे आले 36 जे आता आणून दाखवलेले आहेत. म्हणजे 1 तास बरोबर 36 किलोमीटर, 60 मिनिट बरोबर 36 किलोमीटर, 36 सेकंद बरोबर 36,000 मीटर. 2 0 2 0 कॅन्सल. तर 36 सेकंद बरोबर 360 मीटर. दिलेल्या वेगला 10 ने गुणाकार केल्याच्या नंतर तो अंतरमध्ये बदल होतो. 36 सेकंदचा आन्सर असतो. अब भेजे में भेजा गया होगा. बरोबर आहे. आता अशा पद्धतीने 36 आलेला आहे. तर या ठिकाणी 36 चं उत्तर 360 आहे. 20 चं उत्तर 36 ला जर 10 चा गुणाकार करतो 360 मिळते. त्याचप्रमाणे 20 ला जर 10 चा गुणाकार केल्याच्या नंतर 200 मीटर. आणि ज्या वेळेस एखादी आगगाडी एखाद्या खांबला दीपस्तंभाला आणि ओलांडते तर स्वतःच्या लांबीलाच ओलांडते. 200 मीटर कशाची लांबी? रेल्वेची लांबी. किती सोपी कन्सेप्ट आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट कन्सेप्ट. आता नेक्स्ट कन्सेप्टच्या आधी एक प्रश्न आहे, तो प्रश्न मी समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. इथे बघा एक आगगाडी 12 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण करते. एक आगगाडी 12 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण करते. जर ती दूरध्वनी ऑफिस 6 सेकंदात पार करत असेल तर ती आगगाडीची लांबी किती आहे?
प्रश्नाला थोडं घुमावलेलं आहे, बरोबर आहे. चला आपण ट्रॅकवर येऊया, घुमू द्या, काय टेन्शन नाही घ्यायचं. तर 12 किलोमीटर 10 मिनिटात पूर्ण करते. आपल्याला 1 तास पाहिजे. 1 तासात केलेला कव्हर केलेला अंतर म्हणजेच तो वेग असतो. मग 10 मिनिटात जर 12 किलोमीटर, 10 गुणिला 6 बरोबर 60 मिनिट. त्याचप्रमाणे 12 गुणिला 6 बरोबर 72 किलोमीटर. म्हणजे वेग जो आहे तो डायरेक्टली दिला नव्हता, इनडायरेक्टली दिला होता. मग इनडायरेक्टली कशा पद्धतीने दिला होता? वेग दिला होता 72 किलोमीटर प्रति तासचा आपल्याला वेग दिला होता. 72 किलोमीटर प्रति तासचा आपल्याला वेग दिला होता, बरोबर आहे. 12 किलोमीटर 10 मिनिटात, 24 किलोमीटर 20 मिनिटात. 12 किलोमीटर 10 मिनिटात, 24 किलोमीटर 20 मिनिटात. नंतर 24चा दुप्पट 48. 12 1 12, 12 2 24, 12 3 48, 12 4 36, 12 5 60, 12 7 72, 10 गुणिला 6 60. विद्यार्थी मित्रांनो, वेग जो आहे तो वेग कितीचा आहे? वेग आहे 72 किलोमीटर 1 तासात. मग ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 6 सेकंद आहे. सुरुवात इथून करतो 6 सेकंद. इथे 6 सेकंद लिहिल्याबरोबर इथे 36 सेकंद आणि 36 सेकंद लिहिल्याबरोबर दिलेल्या वेगला कितीचा गुणाकार? 10चा गुणाकार. या 4 डब्यात सुरुवात ही इथून झाली आहे. सुरुवात या डब्यापासून 6 सेकंद लिहिल्याबरोबर 36 सेकंद आणि दिलेल्या वेगला 10चा गुणाकार 72 गुणिला 10. का बरं 10? मागचा प्रॉब्लेम बॅकवर्ड घ्या, थोडं मागे घ्या प्रॉब्लेमला, नंतर पहा, बरोबर समजेल. डोक्यात जाणार ती कन्सेप्ट डोक्यात मला टाकायची आहेत, बरोबर आहे. तर या ठिकाणी 10चा गुणाकार केल्यानंतर 720. एकूण 3 डब्बे दिलेले आहेत. 36ला जर 6चा भाग देतो तर 6 येतो. त्याचप्रमाणे 720ला 6चा भाग दिल्यानंतर 120 मीटर लांबीची आगगाडी असणार आहे. किती सोपी प्रश्न विचारण्यात आला पेपरमध्ये. त्याचप्रमाणे आता बघा, कन्सेप्ट चेंज करतो. कन्सेप्ट नंबर 2. दुसऱ्या नंबरच्या कन्सेप्टमध्ये जेव्हा एक ट्रेन एखादा बोगदा, प्लॅटफॉर्म, पूल, गाव, नदी इतर ऑब्जेक्टला ओलांडते तेव्हा ती स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची लांबी ओलांडते. पहिल्या नंबरची कन्सेप्ट, त्या पहिल्या नंबरच्या कन्सेप्टमध्ये ज्यावेळेस एक आगगाडी एखाद्या व्यक्तीला, खांबला, दीपस्तंभाला ओलांडते तर स्वतःच्या लांबीला ओलांडते. पण जर आगगाडी एखाद्या नदीला, एखाद्या पूलला, दुसऱ्या आगगाडीला, एखाद्या प्लॅटफॉर्मला, एखाद्या बोगद्याला, अशा ऑब्जेक्टला ओलांडते तर यांची लांबी इग्नोर करता येत नाहीत. हे जर समोर आले ना त्या ट्रेनच्या समोर तर ट्रेनचा ऍक्सिडेंट होईल. पण एखादा व्यक्ती जर समोर आला तर व्यक्ती आउट. ट्रेनला घंटा फरक पडेना. कोणाला? ट्रेनला. बट जर असे ऑब्जेक्ट, जर एक बिल्डिंग समोर आली, भयंकर मोठी बिल्डिंग, ट्रेनचा ऍक्सिडेंट होईल. बिल्डिंगचा तर होणारच आहे, समोरच्या ऑब्जेक्टचा ऍक्सिडेंट होतोच, पण ट्रेनचा ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे. आपल्याला ट्रेनला वाचवायचं आहे, कारण की ट्रेनचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. तर समोरचे अशा टाईपचे या ऑब्जेक्टला मी ऍक्सिडेंटल ऑब्जेक्ट म्हणतो. ऍक्सिडेंट करणारे ऑब्जेक्ट. कोणते ऑब्जेक्ट? ऍक्सिडेंट करणारे ऑब्जेक्ट. ऍक्सिडेंटल ऑब्जेक्ट जर समोर आले तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचं तर ऍक्सिडेंट होते, सोबतच ट्रेनचाही ऍक्सिडेंट होते. ट्रेनला वाचवा. मग अशा कंडिशन मध्ये ट्रेन जी आहे स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची पण लांबी ओलांडते. मग त्यांची लांबी, तर या प्रॉब्लेम मध्ये त्यांची लांबी, तर ते लांबीचे ऑब्जेक्ट कोणते आहेत? लांबीचा पहिला नंबरचा ऑब्जेक्ट आहे बोगदा, दुसऱ्या नंबरचा ऑब्जेक्ट आहे प्लॅटफॉर्म, नंतरचा ऑब्जेक्ट आहे पूल, गाव, नदी. तर हे ऑब्जेक्ट ट्रेनचे ऍक्सिडेंट करतात. सर मग या ठिकाणी एकच डब्बा बदलेल, बाकीचे 3 डब्बे ॲज इट इज राहणार, पहिला, दुसरा आणि तिसरा. तर इथे विद्यार्थी मित्रांनो एक तर सेकंद जर आपल्याला लिहायचं 36 सेकंद बोगदा, प्लॅटफॉर्म, पूल, गाव, नदी म्हणजेच ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर सेकंद मध्ये आहे 36 लिहा, मिनिट मध्ये आहे तर 60 लिहा. हा डब्बा लिहा, हा डब्बा म्हणजे या डब्यावर अवलंबून हा डब्बा आहे. ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 36 सेकंद. म्हणजे या ठिकाणी लागणारा वेळ जो सेकंद मध्ये दिलेला आहे तर हे सेकंद मध्ये लिहायचं. मग सेकंद किती लिहायचं? 36 सेकंद. मिनिट मध्ये आहे तर 60 मिनिट लिहायचं. तास मध्ये आहे तर 1 तास लिहायचे. पाठच करून ठेवायचं. नंतर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या वेगला जर आपल्याला 10चा गुणाकार करायचा आहे तर जर डायरेक्टली 1चा गुणाकार म्हणजेच किलोमीटर मध्ये, 10चा गुणाकार दिलेल्या वेगला 10चा गुणाकार तर ते मीटर मध्ये, आणि ट्रेनची लांबीच्या सोबत बोगद्याची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी, पूलची लांबी, गावची लांबी, नदीची लांबी म्हणजेच ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टच्या लांबीला पण ओलांडते.
पॉईंट टू पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. फॉर्म्युल्याचा वापर न करता तुम्ही व्यवस्थितपणे सोडू शकता. एक प्रश्न घेतो या कन्सेप्टवरचा. इथे बघा जबरदस्त पद्धतीने लिहिलेला आहेत मी. आणि सिमिलर याच क्लासची PDF टेलिग्राम चॅनलला आहेत. कंडिशन आहे टेलिग्राम चॅनलला लगेचच मिळणार नाहीत. कमीत कमी हा व्हिडिओ ज्यावेळेस या व्हिडिओला कमीत कमी 40 ते 50 कमेंट यायला पाहिजे. एक विद्यार्थी 2-2, 5-5 वेळा कमेंट करू शकतो. तुम्ही 50 कमेंट येऊ द्या व्हिडिओच्या खाली की सर PDF पाहिजे आहेत, आम्ही व्हिडिओ पाहिलेला आहेत, कंटेंट समजलेला आहेत, जबरदस्त पद्धतीचा वापर करून तुम्ही आम्हाला सोडून दिलेला आहेत सर. फॉर्म्युल्याचा वापर न करता फक्त अंडरस्टँडिंगच्या बेसवर. खतरनाक ट्रिक्स आहेत सर, जबरदस्त शिकवता सर तुम्ही, खतरनाक म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पद्धतीने तुमची मांडणी असते. अशा वेगवेगळ्या 50 कमेंट आल्याच्या नंतर 51 कमेंट यायच्या आधीच PDF टेलिग्राम चॅनलवर, आपला विदर्भ सरळ सेवा नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नक्कीच PDF प्रोव्हाइड करतो. कमेंट पण लाईक पण आली पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही जी क्वालिटी आहे टीचिंग क्वालिटी या पद्धतीची सर्वांना पोहोचली पाहिजे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे 4 बॉक्सेस आहेत या 4 बॉक्सेसमध्ये वेळ 1 ही कम्प्लिटली डिपेंडंट आहे वेळ 2 वर. वेळ 1 ही कम्प्लिटली डिपेंडंट आहे म्हणजे अवलंबून असते. वेळ 1 वेळ 2 वर अवलंबून असते. तर जर ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर सेकंद मध्ये दिलेला आहे, ओलांडण्यासाठी ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जर सेकंद मध्ये दिलेला आहे तर त्या कंडिशन मध्ये ते बिंदास 36 लिहून घ्यायचं. बिंदास पाठ करून कसा आला आता नका विचारू, ऑलरेडी सांगितलेलं आहे मी तुम्हाला. नंतर जर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ मिनिट मध्ये आहे तर 60 मिनिट लिहा आणि ओलांडण्यासाठी लागणारा वेळ तास आहे तर 1 तास लिहा. अशा पद्धतीने ही मांडणी करायची. म्हणजे या ठिकाणी ही जी वेळ आहे दुसऱ्या नंबरच्या बॉक्स मधली वेळ ही ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारी वेळ आहे. ती वेळ विद्यार्थी मित्रांनो जर सेकंद मध्ये म्हणजेच ओलांडण्यासाठी लागणारा वेळ हा सेकंद मध्ये लागतो, इथे 36 लिहा. ओलांडण्यासाठी लागणारा वेळ मिनिटात लागतो कुणाला, ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला, तर इथे 60 लिहा. तासात लागतो तर इथे 1 लिहा. हे पाठच करून ठेवायचं. ते झाल्याच्या नंतर या ठिकाणी जर ओरिजिनली वेग जर किलोमीटर मध्ये आहे, किलोमीटर मध्येच लिहायचं आहे तर कोणत्याच प्रकारचा गुणाकार करू नका, वेगला जशा तसा स्फुट करा. आणि जर विद्यार्थी मित्रांनो मीटर मध्ये जर लिहायचं आहे तर त्यावेळेस हे सेकंद मध्ये असते, पाठांतरच करून ठेवायचं. तास तर माइल्स, मिनिट तर किलोमीटर किंवा माइल्स. सर्वात मोठा युनिट हा माईल आहे. माईलचा सर्वात मोठा युनिट आहे. कारण की 1 मीटर, त्या 1 मीटरला 1000 मीटर लिहिल्याच्या नंतर तो किलोमीटर मध्ये बदल होतो आणि 3600 मीटर बरोबर 1600 मीटर बरोबर 1 माइल्स. 1600 आपल्याला कॅल्क्युलेशन म्हणून पोलीस भरतीचा जो आहे ते रनिंग तो 1600 मीटरचा राहते किंवा 800 मीटरचा राहते. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता इथे बघा वेळ 1 वेळ 2. वेळ 1 स्वतःच्या लांबीला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ आणि वेळ 2 ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ. ट्रेनची लांबी, इथे लांबी जी आहे ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टची लांबीच्या सोबत ट्रेनची लांबी, ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टच्या जागेवर दुसरी ट्रेन, ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टच्या जागेवर दुसरी ट्रेन किंवा इमारत किंवा बोगदा किंवा प्लॅटफॉर्म किंवा गाव किंवा पूल असणार आहेत. सर्वांनाच क्लिअर झालेला आहे, 100% क्लिअर, राईट. तर आता बघा याचे काही एक्झाम्पल घेतोय, जबरदस्त स्क्रीनशॉट आहेत. मी थोडं साईडला होतो, नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. कारण की या ठिकाणी जर लाईक कमी आले आणि PDF नाही मिळाले तर प्रश्न तयार होईल ना. तर या ठिकाणी या पेजेस म्हणजे हा फोटोचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. चला काढा स्क्रीनशॉट. ओके डन, गुड. तर आता बघा स्क्रीनशॉट काढलेला आहे तुम्ही. प्रश्न सर प्रश्न दाखवा आम्हाला, कशा टाईपचे प्रश्न या ठिकाणी या प्रकारावर विचारतात. हा एक प्रश्न आहे. 360 मीटर लांबीची एक ट्रेन, 360 मीटर लांबीची एक ट्रेन, 360 मीटर लांबीची एक ट्रेन. चला लिहा. या जागेवर इथे बघा ट्रेनची लांबी, ट्रेनची लांबी पाठ करून ठेवायचं. लिहितो ट्रेनची लांबी 360. ट्रेनची लांबी इथे ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टची लांबी, ट्रेनची लांबी, ऍक्सिडेंटल ऑब्जेक्टची लांबी बेरीज करून या जागेवर फिल करायचं. बरोबर आहे. ट्रेनची लांबी 360.
एक ट्रेन 45 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. ती 140 मीटर लांबीच्या पुलावरून, पुलाची लांबी 140, 360 अधिक 140 बरोबर 500 मीटर एकूण बेरीज, म्हणजे ज्या वेळेस ती ट्रेन स्वतःच्या लांबीच्या सोबत पुलाच्या लांबीला ओलांडते. स्वतःची लांबी किती आहे? त्या ट्रेनची लांबी आहे 360, पुलाची लांबी आहे 140, म्हणजे त्या ट्रेनला पूर्णपणे 500 मीटर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जी आहे ती वेळात ओलांडेल, हा वेळ आपल्याला काढायचा आहे. मग जर हा वेळ जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जर काढायचा आहे, तर या कंडिशन मध्ये इथे बघा हा वेळ काढायचा आहे, हे मीटर मध्ये आहे, म्हणजे दिलेल्या वेगला 10चा गुणाकार करून मीटर मध्ये लिहिणे. मग 10चा गुणाकार करून मीटर मध्ये जर लिहायचा आहे, तर या ठिकाणी 45 ला 10चा गुणाकार तर 450 मीटर, 450 मीटर लिहिल्याबरोबर इथे सेकंद लिहायचं, कारण की उत्तर आता आपल्याला हा काढायचा आहे. मग या ठिकाणी सुरुवात मी इथून करत आहे, सुरुवात इथून करून इकडे गेलो, त्याच्यानंतर या पद्धतीने गेलो. आता या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज झालं, सुरुवातचा पॉइंट हा होता, इथे आपण क्लॉकवाईज पद्धतीने जात होतो, आता अँटी क्लॉकवाईज पद्धतीने जायचं आहे. या डब्यावर हा डब्बा डिपेंड आहे, हा डब्बा या डब्यावर डिपेंड आहे, याच्यावर हा डब्बा डिपेंड आहे. तर या जागेवर मी लिहिलेला आहे 500 मीटर. तर दिलेल्या वेगला मीटर मध्ये जर लिहायचं आहे तर कितीचा गुणाकार करायचं सर? दिलेल्या तर या ठिकाणी जे गुणाकार आहे ते गुणाकार आपल्याला 10चा गुणाकार करायचा आहे. मग 10चा गुणाकार 45 ला 10चा गुणाकार केला 450 मीटर, 36 सेकंदचं उत्तर. 3 डब्बे चौथा काढायचा आहे 450. आता या ठिकाणी जर मी भाग जर देतो या दोन्ही डब्याला, 50चा जर भाग देतो तर 9चा भाग जातो, 450 ला 50चा भाग आणि इथे 10चा भाग जातो. 9 चोक 36, 9 चोक 36, 10 गुणिला 4 बरोबर 40 सेकंद. म्हणजेच त्या ट्रेनला त्या पुलाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती लागेल? 40 सेकंद लागेल. चला दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्मला 72 सेकंदात ओलांडते. ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 72 सेकंद. 72 सेकंद इथे लिहिल्याबरोबर या ठिकाणी आता क्लॉकवाईज डायरेक्शनने आपल्याला जावं लागेल. 72 सेकंद लिहिल्याबरोबर 36 सेकंद, 72 सेकंद लिहिल्याबरोबर 36 सेकंद. दिलेल्या वेगला 10चा गुणाकार करून 800 मीटर. 3 डब्यावरून हा डब्बा आपल्याला काढायचा आहे. 36चा दुप्पट 72, तर 800चा दुप्पट 1600. त्या 1600 मधून 700 मीटर लांबीची एक आगगाडी आहे. 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मची लांबी किती असणार? 900 मीटर असणार. जबरदस्त टेक्निक आहे. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बरोबर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट उदाहरण प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. जर 250 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी 250 मीटर लांबी ट्रेनची लांबी आणि त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मची लांबी 250 आणि 250 500. दिलेल्या वेगला 10चा गुणाकार इथून सुरुवात झालेली आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जावं लागेल. तर 500 450 दिलेल्या वेगला मीटर मध्ये लिहिल्याबरोबर 36 सेकंद. 1 2 3 डब्बे दिलेले आहेत. हा कॅल्क्युलेशन ऑलरेडी झालेला आहे. तिथे 50चा 10चा भाग आणि 9चा भाग जातो. 9 चोक 36, 10 गुणिला 4 बरोबर 40 सेकंद उत्तर. समोरचा प्रश्न बघायचा. प्रश्न क्रमांक 4. 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 मीटर लांबी. तर 200 मीटर लांबीची ट्रेन आणि नंतर बोगदा 360 मीटर लांबीचा बेरीज करतो 560 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, जर 560 मीटर आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जावं लागेल. 560 मीटर मध्ये जर लिहायचं, दिलेल्या वेगला 10चा गुणाकार करून मीटर मध्ये लिहिणे. 720 मीटर लिहिल्याबरोबर इथे सेकंद मध्ये लिहिणे. 36 सेकंद, 36 सेकंद, सेकंद पाठच करून ठेवा. 36च लिहायचं. का बरं लिहायचं? याची स्टोरी पूर्णपणे झालेली आहे. इथे बघा 36 सेकंद, 36चा दुप्पट 72. हा 0 0 जर मी कॅन्सल करतो. 36चा दुप्पट 72, 72चा अर्धा 36. त्याचप्रमाणे 56चा अर्धा 28 सेकंद लागणार आहेत. 5व्या नंबरचा प्रश्न. भरपूर प्रश्न लवकरात लवकर शॉर्टकट मध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या रेल्वेची लांबी 280 मीटर आहे. रेल्वेची लांबी 60 किलोमीटर प्रति तासचा वेग आहे. रेल्वेची लांबी आहे 280 मीटर आणि त्या रेल्वेला 220 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. रेल्वेची लांबी
280, प्लॅटफॉर्मची लांबी 220, बेरीज बरोबर 500. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जावं लागेल. 500 दिलेल्या वेगला 10चा गुणाकार करून 600. दिलेला वेग 60 आहे. जर दिलेला वेग मीटर मध्ये आहे तर इथे सेकंद मध्ये लिहिले, सेकंद मध्ये 36 लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो 20 कॅन्सल, 6 6 36, 6 पंचे 30, 30 सेकंद लागणार आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 6 हा बघा 30 सेकंद, कारण की या ठिकाणी 2 शून्य कॅन्सल केल्यानंतर 6चं उत्तर 36, 6 6 36, 6 पंचे 30, त्या 5ला 6चा गुणाकार करावा लागेल. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6, 150 मीटर लांबीची रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने 200 मीटर लांबीचा पूलला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 150 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि नंतर 200 मीटर लांबीचा पूल आहे. बेरीज करतो 350. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जावं लागेल. 350 दिलेल्या वेगला 10चा गुणाकार करून मीटर मध्ये लिहिणे. 900 मीटर मीटर मध्ये आहे तर 36 सेकंद लिहिणे. इथे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर मी इथे पॉइंटचा जर वापर करतो तर इथे हे 9 असणार आहे. 3.5, 9 आणि 3.5, 9 चौक 36. 3.5 गुणिला 4 केल्याच्या नंतर 7 गुणिला 2, 14 सेकंदचा वेळ लागणार आहे. किती सेकंदचा वेळ लागणार आहे? 14 सेकंदचा. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करावं लागेल. 7व्या नंबरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, ताशी 60 किलोमीटर वेगाने जात एका रेल्वेने 1.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. 2 मिनिटात पार करते. 2 मिनिटात मिनिट तर इथे 60 मिनिट. नंतर दिलेल्या वेगला 10चा गुणाकार, आता या ठिकाणी किलोमीटर तर मीटर मध्ये आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मी काय करतो इथे बघा 2 मिनिट म्हणजे 60 किलोमीटर. तर आता 60 किलोमीटर बरोबर 60 मिनिट बरोबर 60 किलोमीटर, 2 मिनिट बरोबर 2 किलोमीटर, सारखंच व्हॅल्यू. 60चं उत्तर 60, 2चं उत्तर 2. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. मग 2000 मीटर पैकी 1.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे तर अर्ध्या किलोमीटर लांबीची रेल्वे असणार. त्या अर्ध्या किलोमीटरलाच 500 मीटर असं म्हटल्या जाते. समजत आहे? डेफिनेटली समजायला पाहिजे. खूप सोपी पद्धत आहे. नंतर 7व्या नंबरचा प्रश्न, तर 7व्या नंबरच्या प्रश्नाच्या नंतर 8व्या नंबरचा प्रश्न. 8व्या नंबरच्या प्रश्नामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 300 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 78 किलोमीटर, 300 मीटर लांबीची आगगाडी. नंतर एका मिनिटात एक पूलला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ पुन्हा वाचून दाखवतो. 300 मीटर लांबीची आगगाडी, लिहा 300 मीटर, ताशी 78 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी 1 मिनिट लागतो. 1 मिनिट, इथे 1 मिनिट लिहिल्याबरोबर इथे 60 मिनिट लिहायचंय आणि दिलेल्या वेगला जर मला मीटर मध्ये लिहायचं आहे, कारण की इथे मिनिट आहे. मी काय बोललो, जर सेकंद असेल तर 10चा गुणाकार मिनिट आहे. मग मिनिट जर असेल तर इथे किलोमीटर येत असतो बरोबर. किलोमीटर 78 ला मीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं आहे तर 78,000 मीटर. आता विद्यार्थी मित्रांनो 78,000 या ठिकाणी 1010 कॅन्सल. जर 6 पासून 1 बनवण्यासाठी 6चा भाग द्यावा लागेल. 6 1 6. मग 7800 ला जर मी 6चा भाग देतो तर 1300चा भाग जातो. त्या 1300 पैकी 300 मीटर लांबीची रेल्वे आहे, म्हणजेच 1000 मीटर लांबीचा एक त्या ठिकाणी पुलाची लांबी किती असणार? 1000 मीटर. कशाची लांबी? पुलाची लांबी. मग पुलाची लांबी जर 1000 असणार आहेत. आता बघा नंतरचा हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, याचं स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 9 मी सोडवलेला आहे चॅट सेक्शनच्या माध्यमातून, कमेंट सेक्शनच्या माध्यमातून रिप्लाय द्यायचा आहे. त्याचप्रमाणे 10व्या नंबरचा जो प्रश्न आहे, 10व्या नंबरचा प्रश्न पण नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो चॅट सेक्शनच्या माध्यमातूनच तुम्हाला सांगायचं आहे, राईट. तर या ठिकाणी हा रेल्वे आगगाडी या घटकाचा अर्धा पार्ट आहेत. अर्धा पार्ट. जर तुम्ही इंटरेस्टेड असल्यावर जास्तीत जास्त तुमच्या कमेंट्स आल्या, जबरदस्त पद्धतीने कमेंट्स आल्या, लाईक्स आले व्हिडिओला आणि नंतर जर व्हिडिओचे व्ह्यूज जर वाढले तर डेफिनेटली याचा अर्धा भाग मी दुसऱ्या पार्ट 2 मध्ये बनवणार आहे. अगदी बरोबर. म्हणजे एकूण या लेक्चर मध्ये 8 पर्यंत प्रश्न झाले. दुसऱ्या प्रकाराचे, पहिल्या प्रकाराचे जवळपास 4 ते 5 प्रश्न झाले. म्हणजे 12-13 प्रश्न या लेक्चर मध्ये विथ कन्सेप्च्युअल नॉलेजच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. जर तुमच्या कमेंट आल्या
लाईक्स आले, व्हिडिओला 20 वाढले, नक्कीच या घटकाला युट्यूबच्या माध्यमातून 100% मी समजून सांगणार आहे. हे माझे शब्द आहे तुमच्यासाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज या लेक्चरला आपल्याला इथे थांबवायचं आहे.